राखी पाबंद शोज. हॅलो नमस्कार, मी कृष्णा. स्वागत करतो तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण अशा अभिनेत्याचा प्रवास जाणून घेणार आहोत. ए मुंबई, मला एकट्याला खूप बोर होईल तिकडे तुझ्याशिवाय. किती खोटं बोलतोयस. मला माहिती आहे तो रोज हॉरर सिनेमा बघणार आहेस, रोज बिअर पिणार आहेस आणि ओतून द्यायची पण गरज नाही मी नसल्यामुळे. मी असं काही करणार नाही, कळलं? जो आहे रोमॅन्सचा बादशाह, तो आहे चॉकलेट बॉय, तो म्हणजे वन अँड ओनली स्वप्नील जोशी. स्वप्नील जोशीचा जन्म 18 ऑक्टोबर 1977 रोजी मुंबई येथे झाला. नंतर स्वप्नील जोशीने चर्नी रोडच्या बायराम जिजीबाई चॅरिटेबल इन्स्टिट्यूट मधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. सिडहॅन कॉलेज मधून त्याने वाणिज्य शाखेतून आपले कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले. नव्हे तर तो वकिलाची पदवी देखील त्याने मिळवली आहे. स्वप्नील जोशी अभिनयाचा प्रवास हा वयाच्या 9व्या वर्षी सुरू झाला. रामानंद सागर यांच्या ते उत्तर रामायणामध्ये मालिकेमध्ये बालकृष्णाची भूमिका केली आहे. लव कुश लीला या मालिकेमध्ये देखील काम केलं आहे आणि या मालिकेमध्ये कुशची भूमिका केली आहे. भगवान श्री वाल्मीकि ने आपके संपूर्ण जीवन चरित्र पर आधारित करके लिखा है. उन्होंने ही इसे संगीतबद्ध भी किया है. अतः आज तक की कथा हम आपको प्रतिदिन थोड़ी थोड़ी करके सुनाते जाएंगे. स्वप्नील जोशीच्या या कृष्ण या भूमिकेमुळे एके दिवशी स्वप्नील जेव्हा अवॉर्ड घ्यायला जात होता तेव्हा त्याला स्टेज पर्यंत जायला जवळपास 2 तास लागले होते. कारण प्रेक्षकांनी कृष्णाचे चरण स्पर्श करत होते, म्हणजे स्वप्नील जोशीचे चरण स्पर्श करत होते. त्यानंतर स्वप्नील जोशीने त्याच्या शिक्षणासाठी अभिनय क्षेत्रातून थोडा ब्रेक घेतला आणि जेव्हा त्याचं शिक्षण पूर्ण झालं तेव्हा त्याने अधुरी एक कहाणी या मालिकेमध्ये काम केलं. नंतर 1977 साली स्वप्नील जोशीने सुप्रसिद्ध कलाकार नाना पाटेकर यांच्यासोबत गुलाम ए मुस्तफा या सिनेमामध्ये देखील काम केलं. स्वप्नील जोशीने अमानत, देश में निकला हो, चांद यांसारख्या अनेक हिंदी मालिका त्याने केल्या. स्वप्नील जोशीने सचिन पेळगावकर यांना गुरु मानलं आणि त्यासोबतच त्याने सचिन पेळगावकर यांच्यासोबत आम्ही सातपुते या चित्रपटामध्ये देखील काम केलं. यासोबतच स्वप्नील जोशीने अनेक शोज मध्ये निवेदन देखील केले आहे, एकापेक्षा एक, आणि त्यासोबतच कॉमेडी सर्कसच्या राखी सावंतचं पात्र देखील साकारलं आहे. वेलकम टू द राखी पाबंद शोज, जो कि सिर्फ राखी है जो पाबंदी के बाद भी शो कर सकती है. और आज हमारे शो पर आ रही एक ऐसी हस्ती, आणि ते लोकांना खूप पसंतीस देखील पडलं. काटेची टक्कर या अशा विविध कार्यक्रमामध्ये देखील स्वप्नील जोशीने सहभाग घेतला आहे. त्यामध्येच स्वप्नील जोशीचा पहिला सिनेमा मानिनी हा होता. त्यानंतर स्वप्नील जोशीने चेकमेट हा सिनेमा देखील केला. त्यामध्ये त्याला महाराष्ट्र शासनाचा सहाय्यक कलाकारचा पुरस्कार देखील मिळाला. मराठीमध्ये देखील गाजला, तो म्हणजे मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातून. कारण मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशीची केमिस्ट्री प्रेक्षकांना भरपूर आवडली. ह्याला अज्ञान म्हणतात. अरे तुमच्या मुंबईत समुद्र मिळेल, मंत्रालय मिळेल, ते ऑटॉमिक रिसर्च सेंटर मिळेल, पण तुळशीबाग नाही मिळणार. का असं काय तुळशीबागेत? अरे काय नाही आमच्या तुळशीबागेत. मुंबईच्या समुद्रासारखी दागिन्यांची लखलख आहे, मंत्रालयाचा रुबाब आहे. कदाचित त्या ॲटॉमिक रिसर्च सेंटरच्या तज्ञांपेक्षा जास्त मोठ्या तज्ञांनी घडवलेले दागिने आहेत. अरे एक वेळ काही वर्षांनी आफ्रिकेच्या जंगलात वाघ मिळणार नाही, पण पुण्यात तुळशीबाग असेलच. वा, स्वतःच्या शहराचा कमीपणा लपवण्याची कला शिकण्यासारखी आहे. कमीपणा आणि प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले आणि त्यामुळेच या चित्रपटाचा सिक्वल देखील बनवला गेला. नंतर स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांची जोडी आपल्याला झी मराठीवरील एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेमधून पाहायला भेटली आणि ही मालिका देखील तेवढीच गाजली. त्याचे गाणे अजून पण व्हायरल आहेत सोशल मीडियावर, तो म्हणजे दुनियादारी. आणि दुनियादारी चित्रपट पहिला मराठी सिनेमा ठरला ज्याने 30 करोडचा टप्पा गाठला आहे. स्वप्नील जोशीने अनेक चित्रपट केले, मंडला स्टेट वन्स मोर, प्यारवाली लव्ह स्टोरी आणि असे अनेक वेगवेगळे चित्रपट केले. तर स्वप्नील जोशीचा तुम्हाला कोणता अभिनय आवडतो हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा चॅनलला. आणि मी कृष्णा घेतो रजा, भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये.